थायलंडला जात होती गावातील महिला कारण समजताच जाग्यावरून उचललं भयंकर प्रकार. गावातील वृद्ध पुरुष हादरले. त्या महिलेचं नाव होतं आरती कौर. ती साध्या कुटुंबातील होती. गावात तिचं वागणं अगदी सामान्य होतं. कोणाशी जास्त बोलणं नाही, कोणत्याही वादात सहभाग नाही, पण तिच्या जीवनशैलीत अचानक बदल दिसू लागला. काही महिन्यात तिच्याकडे महागडे फोन, नवीन कपडे आणि वारंवार प्रवास दिसू लागला. लोकांच्या मनात संशय वाढू लागला. आरती अचानक काही दिवसांसाठी गायब व्हायची आणि पुन्हा परत यायची. ती कुठे जाते याबद्दल फारसं कोणालाही सांगत नसे. कधी नातेवाईकांकडे जाते असं सांगायची, तर कधी कामानिमित्त बाहेर जाते असं सांगायची, पण तिच्या प्रवासाची वारंवारता वाढतच होती. दरम्यान काही लोकांनी लक्षात घेतलं की ती प्रत्येक वेळी परदेशातून परतल्यावर खूप शांत असायची. तिच्या चेहऱ्यावर तणाव स्पष्ट दिसत होता. गावात काही जण म्हणू लागले की ती एखाद्या मोठ्या कामात अडकली आहे, पण नेमकं काय सुरू आहे हे कोणालाच समजत नव्हतं. दरम्यान सुरक्षा यंत्रणांनाही तिच्या हालचाली संशयास्पद वाटू लागल्या. तिच्या प्रवासाचा डेटा तपासण्यात आला. त्यात एक धक्कादायक गोष्ट समोर आली. ती काही महिन्यात अनेक वेळा थायलंडला गेली होती. हे पाहून तपास यंत्रणांनी तिच्यावर नजर ठेवण्याचा निर्णय घेतला. तिच्या प्रत्येक हालचालीवर गुप्तपणे लक्ष ठेवलं जात होतं. ती कोणाला भेटते, कुठे जाते, कोणाशी संपर्क करते याची माहिती गोळा केली जाऊ लागली. तिचे फोन कॉल्स आणि प्रवासाच्या तपशिलावरही नजर ठेवण्यात आली. दरम्यान एका दिवशी तपास यंत्रणांना गुप्त माहिती मिळाली. ती पुन्हा थायलंडहून भारतात परतणार होती. या माहितीने अधिकारी सतर्क झाले. लगेच योजना तयार करण्यात आली. विमानतळावर गुप्तपणे पथक तैनात करण्यात आलं. त्या रात्री अमृतसर विमानतळावर वातावरण तणावपूर्ण होतं. विमान उतरण्याची वेळ जवळ येत होती. अधिकारी सतत संपर्कात होते. प्रत्येक हालचाल बारकाईने पाहिली जात होती. विमान उतरलं, प्रवासी बाहेर येऊ लागले. अधिकारी प्रत्येकावर नजर ठेवून होते. अचानक आरती कौर दिसली. ती शांतपणे बाहेर येत होती. तिच्या चेहऱ्यावर थोडासा तणाव स्पष्ट दिसत होता. ती पुढे चालत असतानाच अचानक अधिकारी तिच्या जवळ आले. काही क्षणातच तिला ताब्यात घेण्यात आलं. विमानतळावर एकच खळबळ उडाली. प्रवासी थांबून पाहू लागले. नेमकं काय घडलं हे कोणालाच समजत नव्हतं. तिला तात्काळ एका वेगळ्या खोलीत नेण्यात आलं. तिथे तिची चौकशी सुरू झाली. सुरुवातीला ती काही बोलत नव्हती, पण तपास सुरू राहिला. अधिकारी तिच्या सामानाची तपासणी करू लागले. तिच्या बॅगेत काही संशयास्पद वस्तू आढळल्या. अधिकारी अधिक सतर्क झाले. प्रत्येक वस्तू काळजीपूर्वक तपासण्यात आली. वातावरणात तणाव वाढत होता. तपास करत असताना अधिकाऱ्यांना काही पॅकेट्स सापडले. ते अत्यंत काळजीपूर्वक लपवण्यात आले होते. हे पाहून अधिकारी चकित झाले. पॅकेट्स उघडण्यात आले. त्यात काही पावडरसारखा पदार्थ आढळला. लगेच त्याची तपासणी करण्यात आली. तपासणी दरम्यान अधिकाऱ्यांचा संशय अधिकच वाढला. वातावरण अधिक गंभीर झालं. आरती कौर शांत बसली होती. दरम्यान तिची अधिक चौकशी करण्यात आली. ती सुरुवातीला काही बोलण्यास तयार नव्हती, पण तपास सुरूच होता. अधिकाऱ्यांनी तिला तिच्या प्रवासाबद्दल विचारलं. ती टाळाटाळ करू लागली, पण अधिकारी हार मानायला तयार नव्हते. काही वेळानंतर ती थोडी घाबरली. तिच्या चेहऱ्यावर चिंता दिसू लागली. दरम्यान तपास यंत्रणांनी मिळालेली माहिती समोर ठेवली. तिचे परदेशातील संपर्कही तपासण्यात आले. तिच्या प्रवासामागे मोठं जाळं असल्याचा संशय वाढत होता. दरम्यान प्रयोगशाळेचा अहवाल आला. अधिकारी एकमेकांकडे पाहू लागले. वातावरण पूर्ण शांत झालं आणि शेवटी धक्कादायक सत्य समोर आलं. आरती कौर थायलंडहून भारतात 1.5 किलोहून अधिक अंमली पदार्थ घेऊन आली होती. हे अंमली पदार्थ कोकेन किंवा हिरोईन असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. तिच्या चौकशीत आणखी धक्कादायक माहिती समोर आली. तिचे परदेशातील मोठ्या नेटवर्कशी संबंध असल्याचे उघड झाले. या घटनेने संपूर्ण देश हादरला. सतत थायलंडला जाणाऱ्या त्या महिलेचं कारण समजताच सर्वांच्या पायाखालची जमीन सरकली.